भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याच्या दागिला अतिशय महत्त्व आहे। जगभरातून सोने खरेदीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे। मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षभर सोने खरेदी करू नका असं देशवासियांना आव्हान केलं आहे। आणि या आव्हानानंतर सोने व्यापाऱ्यांमध्ये एक खळबळ जी आहे ती सध्या उडालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पुण्यातल्या एका सोन्याच्या दुकानामध्ये आहोत। नक्की त्यांना काय वाटतंय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याच्या नंतर या व्यापारावरती नक्की कोणते परिणाम होणार आहे हे आपण त्यांच्या समोरून जाणून घेणार आहोत। सर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलंय की एक वर्षभर आता सोने खरेदी करू नका, याचे काय पडसाद सध्या उमटताना दिसत आहेत का? सोन्यामुळे आपलं जे चलन आहे ते बाहेरगावी जातं, बाहेर देशात जातं आणि त्याच्यावर कंट्रोल नियंत्रण मिळवावं त्याच्याकरता मोदींनी ते आवाहन केलेलं आहे। त्याच्यानं थोडाफार धंद्यावर फरक पडू शकतो, पण इतक्यात ते फरक जाणवणार नाहीत। पण दूरगामी त्याचे परिणाम नक्कीच सोन्याच्या चांदीच्या व्यापारावर आपल्याला जाणवतील। त्याचे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलं, याच्या आव्हानाच्या नंतर आज एका दिवसामध्ये काही जे भाव आहेत त्याच्यामध्ये चढउतार काय झालेले आहेत का? सोन्याच्या दरात खूप जास्त फरक पडला आहे, 500-700 रुपयाने फरक पडलेला आहे। पण धंद्यावर थोडाफार फरक हा पडणार आहे, पण लोक जास्तीत जास्त एक्सचेंजमध्ये जे काही सोनं आहे त्याच्यावर जास्तीत जास्त भर देतील। नवीन खरेदी देण्याकरता एक्सचेंजवर भर नक्कीच देतील त्याच्यावर। पण पंतप्रधानाच्या आव्हानाला नागरिक प्रतिसाद देतील, कारण की आपण देशभरात बघितलं तर कुठलाही सण उत्सव असेल किंवा असंही अनेक नागरिक सोने खरेदीला पसंत देतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे असतात ते करत असतात। आता या आव्हानाच्या नंतर तुम्हाला काय वाटतंय, कसा प्रतिसाद मिळेल? नक्कीच जनता नेहमीच मोदींच्या पाठीशी असते, त्यांच्या नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असते। पण ह्यावेळेस पण माझ्या मते थोडंफार नियंत्रण स्वतःहून जनता आणेल त्याच्यावर, आणि जेवढं अवॉइड करता येईल, जेवढं टाळता येईल तेवढं टाळतील। त्याच्यानं थोडाफार परिणाम सोने खरेदीवर हा पडू शकतो। का असं आव्हान केलं असावा? कशा संदर्भात तुम्हाला असं काय वाटतं की कुठल्या अशा घटना असेल की ज्यामुळं पंतप्रधानांनी असं आव्हान केलं? सोन्यासाठी आणि पेट्रोलसाठी जास्तीत जास्त आपला जो काही फंड्स आहेत ते विदेशात जातात, आणि परकीय चलन आपल्या इथून कमी प्रमाणात भारतातून बाहेर जावं, म्हणून ते मोदींनी आवाहन केले की जेणेकरून आपली आर्थिक स्थिती पण चांगली होईल आणि जेणेकरून आपलं जे चलन आहे ते बाहेर जाणार नाही। आता सोनं ज्यावेळेस तुम्ही खरेदी करतात आणि तुम्ही विक्री करतात, आता देशाचे पंतप्रधान यांच्या आव्हानाच्या नंतर ते थोडं तुम्ही थांबवणार आहात का परत खरेदी करणार? काय उलाढाल तुमच्याकडे? नाही, जशी मागणी असेल त्याच्या हिशोबाने खरेदी ही करावी लागेल, कारण आपल्याला स्टॉक पण फुलफिल करावाच लागतो। पण आता माझ्या मते जे काय मोदींना आव्हान केलं त्याच्यावर नक्कीच खरेदीवर हा परिणाम होणार आहे त्याचा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान केलं आहे, या आव्हानाच्या नंतर निश्चितच सोने व्यापाऱ्यावरती किंवा सोन्याचा जी काही उलाढाल होणार आहे याच्यावरती दूरगामी परिणाम होतील अशी प्रतिक्रिया जी आहे ते सध्या सोन्याचे विक्रेते आहेत ते आपल्याला देताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।